रामकृष्ण हरी मंडळी, मी विजय मोहिते आपल्या सर्वांचं रंगकीर्तन नामाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज ज्ञानेश्वर माऊलींचा फलटण येथला मुक्काम संपलेला आणि बरड या ठिकाणाकडे माऊलींचा सोहळा जो आहे आता मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो, आज आपण पुनश्च एकदा माऊलींच्या पालखीचं कव्हरेज करणार आहोत। फलटण ते बरड या शहरापर्यंत आपण माऊलीच्या सोहळ्याचं जे कव्हरेज आहे पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। पालख्या ज्या आहेत मार्गस्थ झालेल्या आहेत आणि आपली 49 नंबरची जी पालखी आहे ती पुढे गेलेली आहे आणि मी आत्ता सध्याला बरड फलटण या शहराच्या बाहेर आलेला आहे आणि फलटण या शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर आपल्या पालख्या आलेल्या आहेत। पूर्ण पालख्या ज्या आहे आता सध्याला मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। बरड या ठिकाणाचा आजचा हा मुक्काम होणार आहे। माऊलींचा हा प्रवास जो आहे, माऊलींच्या सोबतचा सोहळ्याचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि मंडळी, दोन्ही बाजूनी एका बाजूने रस्त्याच्या वाहने चाललेत तर एका बाजूने आपल्याला दिंड्या पाहायला मिळत आहेत। आणि या रस्त्यावर एवढे वटवृक्षाचे झाडे आहेत मित्रांनो की बस बघायचं कामच नाही। पूर्ण चादर वटवृक्षांनी घातलेली आहे या रस्त्याला। आपण पाहू शकता पूर्ण रस्ता जो आहे वटवृक्षांनी कव्हर झालेला आहे पाठीमागं। आणि आत्ता दिंड्या ज्या आहेत मार्गस्थ झालेल्या आहेत। आपली 49 दिंडी जी आहे ना खूप समोर गेलेली आहे आणि मला दिंडीपर्यंत जायला नाही कमीत कमी 15 मिनटं लागतील। आजचा प्रवास खूप मजेदार होणार आहे। 18 किलोमीटरचा प्रवास असणार आहे फलटण ते बरड या शहरापर्यंतचा। 18 किलोमीटरचा जो प्रवास आहे लगभग आपल्याला या प्रवासाला कव्हर करण्यासाठी नाही म्हणलं तर 4 ते 5 वाजेपर्यंत आपण बरड या शहरासाठी मुक्कामासाठी माऊलींची पालखी पोहोचेल अशी आशा आहे आपल्याला। आणि लवकरच आपण बरड शहरामध्ये दाखल होत। तर 18 किलोमीटरचा जो प्रवास आहे 18 किलोमीटरचा हा खरंच खूप सुंदर होणार आहे। वारीमध्ये नाचत गाचत आणि सर्व मंडळींची चर्चा करत आपण हा आजचा प्रवास जो आहे करणार आहोत। हे आपली 49 नंबरची मंडळी। आजोबा कुठून आलात? वय वर्ष किती आहे तुमचं? 60 वर्षाचे। बरं, दिंडी किती दिवस झालं करताय? 20 वर्ष झालं। घरी कोण कोण आहेत? मालकीन आहे। दुसरं कोणी? वा वा। माऊलींच्या पालखीमध्ये किती 3 वर्ष झालं सामील आहेत का? नाही, 20 वर्ष झालं। 20 वर्ष झालं माऊलींच्या दिंडीमध्ये झेंडेकरी म्हणून सामील आहेत। आणि 20 वर्षाची सेवा ही एकंदरीत खूप महत्त्वाची सेवा आहे। आणि माऊली 20 वर्ष झालं मला या संस्थांच्या दिंडीमध्ये माऊलींची सेवा करण्यासाठी दिंडीमध्ये दरवर्षी येत आहेत। आणि ते पण वयवर्ष 60 असताना खरंच माऊलींच्या दिंडीमध्ये येण्याचा आनंद जो आहे हा वेगळा असतो। हे आजोबांकडून शिकायला पाहिजे आपण।
सकाळचा विसावा जो आहे विडणी नावाच्या एका गावामध्ये आहे आणि आत्ता नॅशनल हायवे जो आहे पंढरपूरला जाणारा जो नॅशनल हायवे तिथं आपला विसावा थांबलेला आहे विडणी या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणि विडणी येथे ज्ञानेश्वर माऊलींचा विसावा होतो। या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचा विडणी या ठिकाणचा विसावा आहे मंडळी, जो की अतिशय उत्कृष्टपणे सजावट केलेली आहे। माऊलींच्या पादुका या ठिकाणी विराजमान झालेल्या आहेत। आत्ता सध्याला इथून हा विसावा 10 ते 15 मिनिटांचा असणार आहे। 10-15 मिनिटांमध्ये विसावा संपून आपण पुन्हा एकदा वडूज या गावाकडे मार्गस्थ होणार आहोत, कारण की आजचा जो मुक्काम आहे मी सकाळी म्हणल्याप्रमाणे वडूज या ठिकाणी येणार आहे आणि माऊलींच्या आत्ता मगाशी तुम्हाला माऊलींच्या पादुका दाखवल्या, माऊलींचं दर्शन मी तुम्हाला करून दिलेलं आहे। मंडळी माऊलींचा विसावा जो आहे या ठिकाणाहून 15 ते 20 मिनिटांमध्ये निघणार आहे आणि विसावा संपल्याच्या नंतर वडूज गावाकडे आपल्याला पुन्हा प्रस्थान करायचं आहे दुपारच्या विसाव्यासाठी। दुपारचा विसावा इथून लगभग 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे। लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि लाखोंच्या संख्येने ज्या दिंड्या आहेत दिंड्यांमधले भाविक या विसाव्याच्या ठिकाणी येऊन माऊलींचं दर्शन घेत आहेत। कुठून आलात? मी आळंदी ते पंढरपूरला चाललो। गाव कोणतं? मंतर भीमाशंकर दिंडी आहे आणि मंतर माझं गाव आहे। 52 नंबर दिंडीचा आहे, रथाच्या मागे। नाव काय माऊली? वामन यशवंत थोरात। वय वर्षी किती आहे माऊली? वय आता 87 चालू आहे आणि वारी ही 48वी। वा माऊली वा, ज्ञानेश्वर माऊली की जय माऊली। कसं वाटतं वारीमध्ये येऊन? वारी म्हणजे जी हवस आहे ती दुसरी कुठंच हवस कुठंच नाही ना, कुठंच हवस होणार नाही। हीच वारी शेवटपर्यंत आपल्याला पूर्ण होणार। त्रास वगैरे होतो माऊली? त्रास होतो, सगळं होतं, पण तेवढं सहन करणाराचं काम। वा माऊली वा, मानलं बरं का? वा वा। मंडळी माऊलींचा विसावा जो दुपारचा विसावा आहे, पिंपरदर नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी पिंपरदर नावाच्या गावामध्ये आज माऊलींचा विसावा जो आहे दुपारचा विसावा या ठिकाणी थांबलेला आहे। विसावा हां या ठिकाणी माऊलींचा विसावा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी आहे ना गावकरी मंडळी आणि पंचक्रोशीतील लोक जे आहेत ना भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली पाहायला मिळते। आणि दुपारचा विसावा मी म्हटल्याप्रमाणे पिंपरदर नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये विसावा आहे आत्ता माऊलींचा। दुपारचा विसावा आटपल्याच्या नंतर पुन्हा असं इथून प्रस्थान होणार आहे
ते आपल्या बरड नावाचं जे गाव मी सकाळी सांगितल्याप्रमाणे बरड नावाच्या गावामध्ये प्रस्थान होणार आहे. आणि आत्ता विसावा या ठिकाणी थांबलेला आहे. माऊलींची पादुका या ठिकाणी विराजमान झालेली आहे. आणि पादुकाचं दर्शन घेण्यासाठी लोकांचा जे भाविक भक्तांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. हजारोंच्या संख्येने लोक गर्दी केलेली आहे, जी की आपल्याला पाहायला मिळते. मंडळी, आत्ता आपण आपल्या विसाव्याकडे जाणार आहोत. आपला विसावा इथून माऊलींच्या विसाव्यापासून जवळच असणार. मंडळी, निसर्ग पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आत्ता निसर्गाचं वातावरण जे आहे एकदम पूर्ण चेंज झालं एकदमशी. आत्ता आम्ही दुपारच्या विसाव्यासाठी थांबलो होतो, जे की पिंपरधन नावाचं गाव आहे त्या ठिकाणी थांबलो होतो. आणि आत्ता एवढा पाऊस चालू झाला, अचानक पाऊस. दुपारून सकाळून एवढं ऊन होतं आणि आत्ता जस्ट 2 मिनिटामध्ये पाऊस चालू झाला. एकदम गार वातावरण झालेलं आहे बाई, एकदम मस्त फील आला आणि निसर्ग एकदम कूल झालेला आहे. बघू शकता पूर्ण भाविक भक्त आहे ना असे पावसामध्ये भिजत 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 पुढं चाललेले आहेत. वाटचाल पुढं ठेवलेली आहे, कारण की माऊलींचा विसावा जो आहे पाठीमागे आहे आणि माऊलींच्या विसाव्याच्या पुढं जाऊन आपला विसावा राहणार आहे. जे की दुपारचे जेवण वगैरे करणार आपण. जेवण करून आहे ना पुन्हा एकदा बरड या गावाकडे प्रस्थान होईल आपलं. आणि बरड गावाकडे आपलं आजचा मुक्काम राहणार आहे बरड गावामध्ये. तर पाऊस मंडळी, आपला दुपारचा विसावा जो होता, दुपारचा विसावा आपण आटोपलेला आहे. आणि दुपारचा विसावा आटपून आत्ता आपण बरड या गावाकडे पुन्हा एकदा मार्गस्थ झालेलो आहोत. पुन्हा एकदा आपण बरड या गावाकडे संध्याकाळच्या मुक्कामासाठी निघालेलो आहोत. आणि एकोपाठ एक पुन्हा एकदा आपल्या पालख्या मार्गस्थ झालेल्या आहेत रस्त्याला. संध्याकाळचा मुक्काम जो असणार आहे माऊलींचा बरड या गावामध्ये असणार आहे. ह्या पूर्ण पालख्या ज्या आहेत मार्गस्थ झालेल्या आहेत. ही 48 नंबर आणि 49 नंबरची पालखी जी आहे आपली आहे.
नगरीमध्ये झालेला आहे. बरड नगरीमध्ये धूप आरती जी आहे माऊलींची आत्ता समाप्त झालेली आहे आणि आजचा मुक्काम जो आहे माऊलींचा बरड नगरीमध्ये राहणार आहे आणि आजचा मुक्काम बरड नगरीमध्ये आणि उद्याचा प्रस्थान जे होणार आहे ते नातेपुते या शहराकडे होणार आहे. तर आज आपण बरड नगरीमध्ये मुक्कामासाठी असणार आहोत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आणि आजचा जो प्रवास आहे तो खूप आनंदाचा झाला, मस्त झाला, एकदम हसी गमतीमध्ये झाला आला आहे आणि आता मुक्कामाच्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय हरी.